हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? तर प्रत्येक गावातून दिंडी जाते आळंदीला. तर आमच्या गावातूनही दरवर्षी दिंडी जाते, म्हणून आमच्या घरी चहा पाण्याला दिंडीला बोलवलं होतं. आणि इथे सार्थ करत होता फुलांच्या पाकळ्या, आणि कविताताई लगबगीने रांगोळी काढत होत्या, कारण दिंडी जवळ आली होती. मगाशी तुम्हाला दाखवलं तसं एकदम घराच्या जवळ आली होती, त्यामुळे पटापट रांगोळी काढायचं काम चालू होतं. स्वागताची जय तयारी चालू होती. नंतर विनावाल्यांना पण मस्त पाटाभोवती रांगोळी काढून छान असे त्यांचे पाद्यपूजन करायचं होतं. आणि म्हणतात ना, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा. आणि खूप छान टाळ विनाच्या आवाजात अगदी वातावरण अगदी प्रसन्नमय झालं होतं. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण बाकीच्या व्हिडिओला काय मी व्हॉइस देणार नाहीये, तो जसा आहे तसा नॉर्मलच व्हिडिओ पुढं टाकणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. Yeah.
त्याच्यानंतर आम्ही ना तिथं गेल्यावर मस्त असे फोटो वगैरे काढले आणि रोडवर मी आणि कविता आम्ही दोघींनी मस्त फुगडी खेळली, कारण दिंडी सोहळा म्हणल्या फुगडी तर पाहिजेच. आणि इथे गावडे वस्तीवर पण आहे ना दिंडीला वाटे लावण्याची मस्त तयारी केली होती. पहा मोठीच्या मोठी रांगोळी काढली होती आणि तुळस घेतलेले कळश आणि कलश घेतलेले यांची सगळ्यांची पायांची पूजा केली तिथल्या महिलांनी आणि छान वाटत होतं. खूप अगदी प्रसन्न वातावरण झालं होतं. टाळ विना मृदुंगाच्या आवाजात खूप छान वाटत होतं. आणि मोठी माणसं सुद्धा तुळस घेतलेले आणि विना घेतलेले लहान असले तरी वयाने तरी त्यांच्या पाया पडत होते, कारण एक भावनेचा भाग आहे, म्हणजे नाही का भक्तीचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही दिंडीला असं वाटं लावलं छान आणि मग आम्ही निघालो घरी. त्याच्यानंतर आयुष आणि आम्ही दोघंच येत होतो. आयुष गाडी चालवत होता, त्याचे पप्पा आणि सार्थक ऑलरेडी पुढे गेले होते दिंडीत. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आयुष गाडी चालवायला बसले आणि मी त्याच्या शेजारी बसले, भारी वाटते. चला तर मग बाय बाय.